विनेश महावीर फोगाट. होय, ही तीच मुलगी आहे जिला तुम्ही दंगल पिक्चरमध्ये पाहिली असेल. गीता बबिता यांची बहीण. पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत जाऊन पोहोचली. पुढे जे घडणार होतं ते ऐतिहासिक होतं. जे घडलं तेही ऐतिहासिकच. आपण थोडं फ्लॅशबॅकमध्ये जाऊयात. उपउपांत्य फेरीत विनेशच्या पुढे होती 4 वेळेसची गोल्ड मेडलिस्ट आणि कधीही न हरलेली जपानी खेळाडू सुसाकी. ते म्हणतात ना, प्रत्येक खेळामध्ये त्या खेळाचा एक बादशाह असतो. त्याच्यासमोर कुणाचाच टिकाव लागत नाही. जसा स्विमिंगमध्ये मायकल फेल्प्स, रनिंगमध्ये युसेन बोल्ट, तशी कुस्तीमध्ये जपानची सुसाकी होती. पण जे कुणालाही जमलं नव्हतं ते विनेशनं केलं होतं. अटीतटीच्या लढाईत तिनं सुसाकीला 3-2 धूळ चारली होती. हा सामना क्वार्टर फायनलचा होता. मात्र वाटेतला सर्वात मोठा अडथळा बाजूला झाला होता. सुसाकीवर मात केल्यानंतर विनेशचा आत्मविश्वास 7व्या आसमानावर पोहोचला होता. उपउपांत्य फेरीत तिने युक्रेनच्या उसाकावर 7-5 विजय मिळवला. तर पुढे उपांत्य फेरीत क्युबाच्या गुझमानला 5-0 असं वन साइड हरवलं आणि दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली. या वेळेला विनेशनं कित्येक रेकॉर्ड आधीच तोडले होते आणि कित्येक रेकॉर्ड तिच्या नावावर पुढे जोडले जाणार होते. भारताला 4थं पदक मिळणार हे निश्चित झालं होतं. सामन्याच्या आधीच लोकांनी अभिनंदनाच्या पोस्ट तयार करून ठेवल्या होत्या. विनेश फोगाट बलाढ्य जपानच्या सुसाकीची विजयी घोडदौड थांबवून पुढे आली होती. त्यामुळे शेवटचा सामना ती सहजच जिंकेल असं कुस्तीतील जाणकार मंडळी सांगत होती. संपूर्ण देशाचं लक्ष सामना कधी सुरू होतोय म्हणून टीव्हीच्या स्क्रीनकडे लागलं होतं. तेवढ्यात एक बातमी येते आणि संपूर्ण भारत देशावर दुःखाचा भला मोठा डोंगर कोसळतो. बातमी असते वजन कमी भरल्यामुळं पॅरिस ऑलिम्पिकमधून विनेश फोगाटला अपात्र करण्यात आल्याची. 50 किलो वजनी गटात विनेश फोगाट खेळत होती. नियमित केलेल्या 50 किलो वजनापेक्षा विनेशचं वजन जास्त भरल्यामुळे तिला डिस्क्वालिफाय करण्यात आलं होतं. बातमीवर कुणाचाही विश्वास बसत नाही, पण बातमी इंडियन ऑलिम्पिक असोसिएशननं दिलेली असते. त्यामुळे काळजावर दगड ठेवून त्या बातमीवर विश्वास ठेवावा लागतो. इतिहासात कधीही न घडलेली गोष्ट घडते. भारताचं सुवर्ण पदकाचं स्वप्न भंगतं. त्यानंतर संपूर्ण देश भावुक होत विनेशच्या दुःखात सहभागी होतो. सोशल मीडियावर विनेशला भावनिक आधार देतो. तू चॅम्पियन्स आहे असं म्हणत पंतप्रधान ट्विट करतात. ही झाली एक बाजू. मात्र जेव्हा विनेश फोगाट न्यायासाठी आंदोलन करत होती त्यावेळेस देश आणि देशातली राजकीय मंडळी एवढ्याच आत्मीयतेनं विनेशच्या बाजूने उभी राहिली असती तर कदाचित आता ट्विट करून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि तुमच्या दुःखात सहभागी आहोत अशी भावना व्यक्त करणारे लोक किंवा राजकीय मंडळींना विनेश फोगाट इतकंच दुःख झालं आहे हे मान्य करता आलं असतं. तेव्हा भावना व्यक्त केल्या असत्या तर कदाचित या खेळाडूंना जेवढ्या त्रासाला सामोरं जावं लागलं त्या त्रासाला सामोरं जावं लागलं नसतं.